नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात SK गेमिंग अँड व्लॉग्स यूट्यूब चॅनल. आणि तुम्ही म्हणत असाल की ही कोणची गेम आहे, असले टेक्स्चर पॅकेज आहे. तर ही एक माइनक्राफ्टची सेम रिलेटेड गेम आहे. ह्याचं नाव आहे क्राफ्टिंग अँड बिल्डिंग. तर ज्यांना माइनक्राफ्ट खेळायची आहे बट खेळता येत नाही आहे, ती ही गेम खेळू शकता. प्ले स्टोअरला अवेलेबल आहे आणि सेम डिक्टो माइनक्राफ्टमध्ये जे काही आहे ते सर्व काही हे गेममध्ये आहे. मी ट्राय केली आणि आत्ता ह्याच्यामध्ये आपल्याला ऑलरेडी 1 ब्लॉक वगैरेचे जे रिसोर्स आहेत ना, ते आपल्याला ऑलरेडी मिळतात, ऑलरेडी मिळतात ह्याच्यात. आणि एक TNTचा पण मोड आहे, फर्निचरचा, वेबनेचरचा मोड आहे. असे बरेचसे ह्याच्यामध्ये मोड आहेत आणि तुम्ही ह्याला ट्राय करू शकता. खरंच चांगली गेम आहे आणि मला पण आवडली आहे. तर आत्ता मी ह्याच्यामध्ये TNTचा एक मोड आहे तो इन्स्टॉल केला आहे. खूप चांगला मोड आहे. बट आता TNT फोडायला यार चांगली जागाच कुठे भेटत नाही आहे. सगळ्यात पहिले मी सगळे TNT घेऊन ठेवतो, खूप सारे TNT. आणि ही मी अशीच तात्पुरती बनवली आपल्यासाठी स्किन. तुम्ही पण ही गेम खेळू शकता, खूप चांगली गेम आहे. TNT हा, इथे एवढ्या सगळ्या प्रकारचे TNT आहेत. हा एक थ्रोएबल TNT आहे. आपण सगळे TNT घेऊया. आणि ह्याच्यात तुम्हाला एक प्लस पॉईंट सांगू का, ह्याच्यात तुम्हाला ना हे सर्वायवलमध्ये पण तुम्ही हे TNT क्राफ्ट करू शकता. तुम्ही ह्याच्यात सर्वायवलमध्ये पण घेऊ शकता. सर्व काही आहे ह्याच्यात, नेदराईट वगैरे वगैरे सगळं जे ओरिजिनल माइनक्राफ्टमध्ये आहे ते. आणि ह्याचा एकच इश्यू आहे, तो म्हणजे थोडे टेक्स्चर आणि दुसरं म्हणजे सारखे ॲड येतात त्याच्यामध्ये. ओरिजिनल माइनक्राफ्टमध्ये तसे ॲड वगैरे येत नाही आणि थोडा लॅग होती ही गेम. बट असून ना चालायचं यार. माझ्या मोबाईलमध्ये तर लॅग होती, तुमच्या मोबाईलमध्ये स्मूथ चालू शकते. आपण सगळे TNT घेऊया. आत्ता एवढे घेतलेत आपण. नेक्स्ट याच्यामध्ये वरच्या 2 लाईन घेऊ. हां, तर सगळ्यात पहिले थ्रोएबल TNT ट्राय करू. आय थिंक सो आपल्याला थ्रो करायचं आहे. बघा, एकदम मस्त अशा प्रकारे थ्रो करू शकतो. आता आवाज आहे का तुम्ही? म्हणजे एवढं काही नॉर्मल TNT करतच ब्लास्ट आहे, एवढं काही नाही आहे खास. हां, आणि ह्याच्यामध्ये जे काय TNT आहेत का, ते फ्लिंट अँड स्टीलने नाही इग्नाइट होत. त्याला असे थ्रोएबल TNT का स्मॉलवाले ते टाकायला लागतात. हा TNT ठेवला. आता याच्यावरती थ्रोएबल TNT टाकला आहे. हे बघा, ब्लास्ट झाला. म्हणजे नॉर्मलच ब्लास्ट होता, एवढा पण काही खास नव्हता. तर हा वाला आता अर्थक्वेक TNT ट्राय करूया आपण. अर्थक्वेक TNT नाव चांगलं आहे, बट बघूया काय होतं. यार काय झालंच नाही रे, नॉर्मल होता. उलटा ट्रीमध्ये एक रिकामी जागा झाली. आता दुसरीकडे कुठे प्लेन जागा आहे का? इथं नॉर्मली प्लेन जागा दिसते मला. इथे लावू. इथे आता आपण लावूया नेदर TNT. हा यार ब्लेज रॉड गते रे ह्याच्याकडं साईडला, विंग्स वगैरे काय म्हणता येईल ते. यार हे सगळे TNT वर जाऊन का ब्लास्ट होते, खाली काही लय ब्लास्ट करत नाही आहे. आता आपण रॉकेट TNT ट्राय करू. नावानुसारच आय थिंक सो आपण वरती जाऊन पडेल. बोललेलं मी ह्याच्यात सारखे ॲड्स येतात, बट असून द्या. ट्राय करूया ह्याला पण फोडून. रॉकेट गत वर चाललाय यार. हा म्हणजे चांगला होता. दिवाळीला कशी आपण रॉकेट फोडतो, सेम त्याच्या टाईपच वाटला मला. तर एवढा काही खास नव्हता. हा वाला ट्राय करू, पोलर TNT. बघूया काय आहे यार. हे सगळे TNT वरती जाऊनच का फुटतात काय माहिती. बघूया काय होतं अजून. हां, अच्छा, म्हणजे असं ह्याच्याकडे फॅन्सी नाही का म्हणत आपण त्याला. आमच्या इकडे तर फॅन्सीच बोलतात त्याला, फायरवर्क्सला त्या. हां, त्याच्याकडे आता लावा TNT ट्राय करूया. अजून काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे. सगळे वरच जाऊन का फुटतात काय माहिती, खाली फुटायला यांना काय होते. अय्यो, लावाची एक लेअर आहे अख्खी, ती येते खाली हळूहळू. आय थिंक नाही लावा. हा लावाचे राईट. टेक्स्चर जरा थोडा वेगळा आहे. अख्खा लावा असं खाली येतोय. आपल्याला वॉटरवाला पण TNT पाहिजे होता. वॉटर TNT ह्याच्या खालीच लावला असता आणि वरती येऊन फुटला असतं तर सगळ्याचं कॉबलस्टोन बनलं असतं. बट यार हा TNT फोडून जो खालचा प्लेअर आहे त्याच्यापर्यंत पोहोचतोपर्यंत तो खालचा प्लेअर तर पळून जाईल यार. हां, हे बघा, तुम्हाला बोललो ना मी, ह्यात सगळं लांब पण आहे यार. आता आपण नेक्स्ट TNT ट्राय करू, माइनकार्ट विथ TNT.
नॉर्मलच आय थिंक सो. हा माईनवरती ते ह्याच्यावरती काय बोलतात त्याला, रेल्वे ट्रॅकवरतीच आय थिंक सो हा स्पॉन होईल. तर बाकीचे सगळे आता TNT ते आपण फेकून देऊया. हा वाला असून द्या फक्त. आता नेक्स्ट लेअर आपण घेऊया. ट्रॅप TNT आहे, क्रीपर लकी TNT आहे, ग्रॅव्हिटी TNT आहे, अल्ट्रा TNT आहे, सॉनिक, फॉक्सी. हा एवढे ट्राय करू आत्ता. ह्यांना फोडून टाका. काय वाटतं तुम्हाला, ब्लास्ट होतील? काहीच नाही झालं यार. हां आता आपण लकी TNT ट्राय करू. आय थिंक हा पण वर जाऊनच फुटेल मला तर वाटतं. वर गेला काय होणार का नाही त्याने. आयटम्स भेटले यार आपल्याला. फिशेस होती, फिशेस. नाईस, फिशेस भेटले आपल्याला. म्हणजे ह्याच्यात आपल्या लक वरती. अजून एक ट्राय करून बघूया. आपल्या लकनुसार आहे त्याच्यात आपल्याला काय भेटेल काय नाही भेटणार. ट्राय करूया आपण अजून एक. काहीतरी चांगले आयटम आले आय थिंक सो. वूड वगैरे आली आहे, स्पंच आलाय. आता आपण दुसरा TNT ट्राय करू. दुसरा TNT आहे ट्रॅप TNT. हा बघू फुटतोय का. अरे असं होतं. त्या साईडने एक लेझर होती आय थिंक सो. त्याच्या जवळ गेल्यावरती कोण पण फुटू शकतं असं मला वाटतं. बघूया त्या लेझरला टच करून. त्या लेझरच्या ह्याच्यामध्ये आलं ना तेवढ्या ह्याच्यात की फुटतोय. चांगलं होतं मला आवडला. आता ग्रॅव्हिटी TNT ट्राय करू. हा पण वरतीच जाणार मला वाटतं, नावावरतूनच कळते. तर ग्रॅव्हिटी म्हणलं हा खाली आला पाहिजे यार. नाईस, छान होता. खाली धमाका करून गेलाय मोठा. त्यानंतर ना अल्ट्रा TNT ट्राय करूया. अल्ट्रा TNTनी काय होते, वरती जाऊनच का रे ब्लास्ट होते. ते सगळे खाली का नाही होते काय माहिती. छान आहेत तसे. तर मित्रांनो थोडं व्हिडिओ हे झाला असेल, मधनं कट झाला असेल बिकॉज ते जरा मला काम आलं तर त्याच्यामुळे मी त्यासाठी गेलतो. पण आता तसं काय होणार नाही. आणि आय थिंक आपण सॉनिक TNT वरती होतो. आणि मी परत गेम जॉईन केली आणि मला लिटरली काय दिसलं, माइनक्राफ्टचा सगळ्यात रेअर मॉब पिंक शिप. आणि इथं अशी फिरती आहे यार, भेटत नाही मला बघा. डायरेक्टली पिंक शिप भेटली यार. नाईस. हां तर आपला मेन गोल होता TNT फोडणे. तर सॉनिक TNT वरती आलो आहे आपण. सॉनिक TNT फोडू. तिथं लावाची लेअर बघा केवढी मोठी बिल्डिंग बनली. व्हेरी नाईस. लावा सॉनिक TNT आता ट्राय करूया. सॉनिक TNT हे पण वर जाऊनच फुटतं यार. खाली फुटणारे TNT आहेत का नाही कोणचे. तसं चांगलं होतं हा TNT पण मला नाही आवडला. प्रॉक्सी TNT ट्राय करू. मला तर वाटतं हा पण वरतीच जाऊन फुटेल यार. पण दिसायला थोडा खतरनाक दिसते. बघूया काय होतं. मला वाटलेलंच वर जाऊन फुटणार, वरतीच गेले यार. हिने TNT अजून ब्लास्ट केले बट ते खाली नाही आले, वरतीच फुटले. खाली यायला पाहिजे होते मग जर जास्त लांबपर्यंत हे झालं असतं. खाली थोडं ट्राय करूया आपण हा प्रॉक्सी TNT. आता बघूया कसा फुटतोय. वरती जातोय. ब्लास्ट झाला, स्प्रेड झाले ते TNT. म्हणजे एवढे पण नाही खाली येते बट. हा तर आता आपले हे वाले पण TNT सगळे वापरून झालेत. आता आपण नेक्स्ट TNT ट्राय करूया. TNT आता आपल्याला आय थिंक हे वाले मी TNT घेऊन ठेवलेत. फक्त आता आपल्याला फोडायचे राहिलेत. खूप वेगळे TNT आहेत. आता लास्ट TNT राहिलेत थोडेसे. पण रात्र झाली आहे. आणि हे काय, त्यांच्या डोक्यावरती क्राऊन आहे. कोण आहे हा, कसले मॉब आहेत असले. आय थिंक सो झॉम्बी आहेत बट त्यांच्या डोक्यावर हे. वाव, विलेज आलं. फोडायला मज्जा येणार. चला आपले थ्रोएबल TNTनी फोडूया पहिले तर. आणि आता इथे टॉक्सिक TNT लावूया बघा. आणि त्याला फोडूया पहिले. टॉक्सिक TNT पण यार वर जाऊन का फुटतात काय माहिती. सगळे गेलं फुटला. सगळे पॉइझन पडले आय थिंक. पॉइझन खिकडं पॉइझन पडले. काय होतं ह्याच्याने बघूया पहिले. कोणता इफेक्ट लागतो आपल्याला. मला तर अजून काही लागलेलं नाही आहे. इफेक्ट कोणचा लागत नाही आहे आय थिंक. होता म्हणजे तसं चांगलं होता. गोलम बघा, गोलम विलेजचं प्रोटेक्शन करतोय.
नाईस. गोलमचं पण टेक्स्चर एवढं काही चांगलं नाही आहे, बट आहे. माइनक्राफ्टमध्ये जे असतं ते ह्यावाल्या गेममध्ये आहे, तुम्ही खेळू शकता. चांगली गेम आहे. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण बघूया इथल्या ब्लॅक स्मिथमध्ये काय लूट भेटते आपल्याला. चेस्ट पण यार भारी दिसते. काय आहे, ऑप्सिडियन भेटले. वाव. आणि एक आयरनची पिकेक्स आणि सॅपलिंग ट्रीच्या. नाईस. बट आपलं मेन काम काय ते करूया आपण. आता आपण ट्राय करूया शॉकवे TNT. शॉकवे TNT बघूया काय. शॉकवे TNT पण वरती जाऊनच ब्लास्ट होतोय. वाव यार, यांना खाली फुटायला काय होतं काय माहिती. शॉकवे नावातच शॉकवे काहीतरी नाव एवढं चांगलं होतं, बट काम तेवढं काही चांगलं नव्हतं. घर तर फुटलंय चांगलंच. वाव. आता नेक्स्ट TNT ट्राय करूया. नेक्स्ट TNT डिस्को TNT. तू यार खाली फुट रे प्लीज, वरती जाऊन नको. काय वरती जायची गरज आहे का. डिस्को लाईट चालू होती. नाईस, चांगलं आहे. अजून एक ट्राय करूया. हे फटाकडे हे म्हणजे सॉरी TNT आहेत ना, ते रात्रीचे फोड्या भेटले म्हणजे चांगलं झालं माझ्या मते, कारण आपल्याला डिस्को वगैरे भेटते. यार परत ॲड आली 2 मिनटं तर ॲड झाली स्किप. आणि अजून एक आपण डिस्को लावून बघूया. रात्रीचं आपल्याला मस्त फटाकडे बघायला भेटते ते सकाळच्या पेक्षा. आणि गाणं वाजते, तुम्ही ऐकलं का बॅकग्राऊंडला गाणं वाजते डिस्कोचं. नाईस, चांगलं आहे फुटल्यावरती. आता आपण ट्राय करूया कॉलेसल, म्हणजे काय माहिती काय नाव आहे, मला प्रोनाऊन्सिएशन आलं नाही, बट असून दे. किती मोठा TNT आहे रे. एका प्लेअर म्हणजे ह्याच्या एवढा आहे, आपले प्लेअर एवढा TNT आहे तो. आपण वर जाऊनच फुटतो यार. ह्यांच्यात कुठं रॉकेट तर मला काही दिसत नाही, नुसतीच वर जाऊन फुटते. ते फुटतोय का नाही आज, नुसतंच वर जात राहिलंय, फुटन पण नाही. आणि कुठं काय धमाका पण नाही झाला. टनल बनली आहे, पण ही त्या बॉम्बमुळे नाही बनली, मला एवढं माहिती आहे. खराब होता. आता इम्प्लोजन TNT ट्राय करूया. हा यार खाली फुट. हा पण वरती जाऊन फुटायचं. याला खाली ऑटोमॅटिकली धमाका झाला आणि वरती काहीतरी होते. काय होतंय वरती काय नाही, खाली ऑटोमॅटिकली धमाका झाला. मी ऐकला, आवाज आला मला. अरे हे कसं काय फुटलं. वॉट, हे फुटलं कसं काय. 1 सेकंड, फुटलं कसं काय यार. इथं पण खूप मोठा धमाका झाला. कसं काय काय माहिती. हे आत्ता मी फोडलंय, हे कसं काय फुटलं. इथलं कसं काय फुटलं. त्या TNTने काहीतरी चांगलंच काम केलंय. मी खरं लिटरली मी नाही फोडलंय. कसं काय, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मागं घेऊन. मी नाही फोडलंय, ऑटोमॅटिकली फुटलंय. तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा नक्की काय झालं असेल. आता आपला ह्या व्हिडिओचा लास्ट TNT हिलिंग TNT ट्राय करूया. आय थिंक सो ह्याच्यामुळे आपल्याला रिजनरेशन वगैरे भेटेल असं मला वाटतंय. खाली ब्लास्ट जाणं. हिलिंग कुठे, काय झालंच नाही, काय माहिती. लास्ट आपण डिस्को TNT लावून करूया व्हिडिओचा एंड. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. फुट रे लवकर. तर मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.